आपल्या नाशिकमध्ये फिजिओथेरपी इक्वल्स टू शतायू फिजिओथेरपी क्लिनिक, कारण माझ्यासोबत आहेत शतायू फिजिओथेरपी क्लिनिकचे ओनर डॉक्टर ज्ञानेश्वर गुंजाळ सर. नमस्कार नमस्कार प्रथम. डॉक्टर. अशी एखादी केस आहे का की जी तुम्हाला फार इमोशनल करते? दाऊदच्या टोळीमध्ये त्यांनी काम केलेलं होतं. तर असा माणूस रडताना आणि त्यांच्या त्या सगळ्या स्टोरीज मला त्यांनी सांगितलेल्या होत्या. अंडरवर्ल्डच्या त्या स्टोरीज आणि काय-काय सगळ्या. त्या माणसाला रडताना बघितल्यावर मला अक्षरशः अंगाला काटे आले. माझे डोळ्याची किनार पण ओली झाली. याच सोबत एक अशी खूप आव्हानात्मक केस आहे की जी फार ट्रॅजिक होती किंवा डेंजर होती. अशी कुठली केस होती? एक आजी होत्या. त्यांना मागे-पुढे कोणीच नव्हतं. म्हणजे त्या एकट्याच राहत होत्या आणि त्यांच्या केसमध्ये मला असं वाटलं, की नमस्कार, मी आहे टकाटक प्रथम आणि तुम्ही बघताय टकाटक पॉडकास्ट. आणि आज एक खूप वेगळा विषय घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. आजचा विषय आहे फिजिओथेरपी. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की फिजिओथेरपी म्हणजे नेमकं काय? ये किस खेत की मुली है? परंतु मला असं वाटतं आपल्या नाशिकमध्ये फिजिओथेरपी इक्वल्स टू शतायू फिजिओथेरपी क्लिनिक. आज या पॉडकास्टमध्ये फिजिओथेरपीचा ए टू झेड तुम्ही नक्कीच जाणून घेणार आहात. कारण माझ्यासोबत आहेत शतायू फिजिओथेरपी क्लिनिकचे ओनर डॉक्टर ज्ञानेश्वर गुंजाळ सर. नमस्कार. नमस्कार प्रथम. सर, मला सगळ्यात पहिले तुम्हाला विचारायला आवडेल, की तुमच्या या फिजिओथेरपीची जर्नीची सुरुवात कधी झाली? या पाठीमागे काय प्रेरणा होती? अगदीच. लहानपणापासून मला वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची इच्छा होती हं. आणि त्यानंतर मी फिजिओथेरपी क्षेत्र निवडलं. 2014 पासून शतायू फिजिओथेरपी क्लिनिक सुरू आहे आणि त्यानंतर हळू-हळू नाशिकमध्ये आम्ही क्लिनिक्स ओपन करून आणि आत्ता सध्या कार्यरत आहोत. कुठे-कुठे क्लिनिक्स आहेत आपले? पंचवटी, कॉलेज रोड अशा ठिकाणी क्लिनिक्स आहेत. क्या बात है! पण शतायू फिजिओथेरपी क्लिनिक हे नाव का द्यावंसं वाटलं तुम्हाला? शतायुषी नावाचं मॅगझिन आमच्या घरी यायचं लहान हं. असताना. तर ते मॅगझिन मी वाचायचो, कुतूहलाने वाचायचो. ते डॉक्टरांचे लेख असायचे आणि ते मला खूप आवडायचं मॅगझिन वाचायला. तर तेव्हा मी ठरवलं, की मी डॉक्टर झालो तर माझ्या क्लिनिकचं नाव शतायू देणार आणि तेव्हा ठरवलेली गोष्ट मी इथे पूर्ण केली. क्या बात है! कमाल. आणि आता थोडं आपण फिजिओथेरपीबद्दल जाणून घेऊया. मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल, की कुठल्या आजारामध्ये फिजिओथेरपी अतिशय प्रभावी ठरते? हां, जीवनशैलीशी निगडीत जेवढे आजार आहेत, कंबरदुखी, बॅक पेन, नी पेन अँड बाकी अजून बऱ्याचशा गोष्टी, न्यूरोमध्ये काही गोष्टी आहेत. हेमिपॅरेसिस म्हणजे पक्षघात, चेहऱ्याचा पॅरालिसिस, लहान मुलांचे काही जन्मजात आजार असतात, हं, हं. सेरेब्रल पाल्सी अशा प्रकारच्या बऱ्याचशा आजारांवर फिजिओथेरपी काम करते. आणि नवनवीन आता काही क्षेत्र फिजिओथेरपीचे ओपन होत आहेत. हं, हं, हं. वुमन्स हेल्थ आणि या सगळ्या गोष्टींमध्ये फिजिओथेरपी उत्तम प्रकारे काम करते आणि जीवनशैलीबद्दल सल्ला देण्यासाठी सुद्धा फिजिओथेरपिस्ट हे आमूलाग्र बदल त्यांच्यात घडवतात. क्या बात है! सर, ऑपरेशन टाळण्यात फिजिओथेरपीची काय महत्त्वाची भूमिका असते? अशी एखादी केस आहे का तुमच्याकडे? अगदीच. अशा केसेस शतायू फिजिओथेरपी क्लिनिकला ट्रीट झालेल्या आहेत. माझाच एक मित्र, तो एक स्लॅक क्लाइम्बिंग स्पोर्ट्स आहे, म्हणजे हं, एका हं. दोरीवर चालण्याचा स्पोर्ट्स आहे. तर बापरे! तो करत होता स्लॅक क्लाइम्बिंग. साधारणतः जमिनीपासून एक 4 फूट अंतरावर ती दोरी बांधली जाते आणि हं, हं. त्याच्यावर ते बॅलन्स घेऊन आणि चालतात. तर हं. तो स्पोर्ट्स करताना त्याचा पाय सटकला, निसटला आणि तो त्या दोरीवरून खाली पडला. पडताना त्याचा पाय त्या दोरीमध्ये अडकला आणि पाय गुडघा ट्विस्ट झाला. गुडघा ट्विस्ट झाल्यानंतर त्याला प्रचंड वेदना झाल्या, पाय सुजला. त्याला पहिल्यांदा मी आठवलं, त्याने मला फोन केला, की काय करायचंय? त्याला जसं-तसं क्लिनिकला घेऊन आले. एक्झामिन केल्यावर मी बघितलं, की त्याला सांगितलं, की लिगामेंट ब्रेक होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये. बापरे! काही मॅन्युअल टेस्ट असतात, त्याच्यामध्ये आपल्याला कळतं, की ही शक्यता आहे. एम-आर-आय केला, त्याच्यामध्ये त्याचा लिगामेंट टियर होता. साधारणतः ग्रेड 2 टियर होता आणि ग्रेड 3 च्या नियर पास होता. तर त्याला मी सांगितलं, की आपण वर्स्ट केसमध्ये आपल्याला ऑपरेशन लागलं तर ठीकच आहे. हं, पण आपण हं. आधी फिजिओथेरपी ट्राय करूया. तुझ्या मसल्सवर आपण काम करू, स्टॅबिलिटीवर काम करू आणि त्या केसमध्ये त्याने पण डेडिकेटेडली छान ट्रीटमेंट केली. साधारणतः 1.5 महिना त्याची ट्रीटमेंट माझ्या क्लिनिकला चालली. पण याचे परिणाम अतिशय उत्तम आले. तो आता मॅरेथॉन करतो. क्या बात है! तो आता माउंटेनिअरिंग करतो. हं, हं. ही इज अ प्रोफेशनल क्लाइंबर आहे तो. सुळके चढतो आणि त्याची जेव्हा मॅरेथॉन होते, तेव्हा तो मला क्लिनिकला भेटायला येतो, की "डॉक्टर, माझी ही मॅरेथॉन कंप्लीट झाली. सक्सेसफुली कंप्लीट केली." तो क्या बात है! एवढ्यापर्यंत रिकव्हरी होऊ शकते. बापरे! काय वेगळं आहे हे सगळं फिजिओथेरपीचं जग. पण सर, अशी एखादी केस ज्यामध्ये पेशंटला चालणंही अवघड होतं?
अशी एखादी केस आहे का? एक ट्रॉमॅटिक केस होती. म्हणजे एक लहान मुलगी दुसऱ्या इयत्तेत असलेली, ती स्कूल बसमधून उतरताना अ, एका ह्या बाजूने बाईकस्वार आला आणि तो जोरात जाऊन आणि ती उतरणार आणि धडकण्याची एकच वेळ झाली. त्याने तिला डॅश केलं आणि त्याच्यामुळे तिच्या मेंदूला गंभीर इजा झाली होती. बापरे! तर ह्या सगळ्यामध्ये तिला हॉस्पिटलाइज केलं. डॉक्टरांनी अतिशय उत्तम उपचार केले. पिडियाट्रिशियन पण तिच्या अतिशय हुशार होत्या. न्यूरोलॉजिस्ट हुशार होते. त्यांनी छान उपचार केले आणि तिला ह्या धोक्यातून बाहेर काढलं. मात्र त्या मेंदूला मार लागल्यामुळे तिच्या हातापायाचा जो कंट्रोल गेला होता, ज्याला म्हणतात डिफ्यूज एक्झॉनल इंजुरी. तर तिचा हात आणि पाय बिलकुल काम करत नव्हते. तर तेव्हा जेव्हा मी फिजिओथेरपी सुरू केली, तेव्हा तिला अशा प्रकारे उचलून आणि तिच्या पेरेंट्सनी आणलं होतं. आणि ह्या सगळ्यामध्ये आम्ही व्यवस्थित फिजिओथेरपी केली. तिचे सगळ्या गोष्टींमध्ये हाताचा कंट्रोल येईल, कमरेचा कंट्रोल येईल आणि तिला उभं राहता येईल, तिला तिचा बॅलन्स करता येईल. अशा प्रकारचे सगळं एक्सरसाइज प्रोग्राम, रिहॅबिलिटेशन आम्ही करून घेतलं आणि त्या पॅरेंट्सनी पण अतिशय डेडिकेटेडली ट्रीटमेंट केली. म्हणजे त्यांचं गाव सटाणा होतं, पण त्यांनी नाशिकमध्ये इथे घर घेतलं आणि तिथे राहून त्यांनी तिची ट्रीटमेंट क्लिनिकला घेऊन यायचेत. अशा प्रकारे ट्रीटमेंट डेडिकेटेडली केली. अगदी तुम्हाला सांगायला हरकत नाही, की दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मी ज्या गावी गेलो, त्या गावी ते घेऊन यायचे तिला ट्रीट करण्यासाठी आणि बापरे! तिच्यासाठी मी काही एक्सरसाइजचे इक्विपमेंट्स त्या गावी घेऊन गेलेलो. तर एवढ्या प्रकारे त्यांचं होतं, की "डॉक्टर आम्हाला सुट्टी घ्यायची नाहीये. तुम्हाला जर जमत असेल तर नक्की तुम्ही आमचे उपचार करा." आणि त्या प्रकारे आम्ही ट्रीटमेंट केली. आज ती आनंदाने खेळते-बागडते आहे आणि मला सणवाराला नक्कीच तिचा फोटो येतो. छान सुंदर ड्रेस घालून आणि तिची आई मला फोटो पाठवते, की बघा कशी छान प्रकारे ती चालते, सगळं करते. क्या आणि बात हे है! सगळं बघून मला खूप आनंद वाटतो. पेशंट आणि डॉक्टरचं एक वेगळंच नातं यातून स्पष्ट होतं. अगदीच. पण डॉक्टर अशी एखादी केस आहे का, की जी तुम्हाला फार इमोशनल करते? जेव्हाही तुम्ही त्या केसबद्दल विचार करता? साधारणतः माझ्या प्रॅक्टिसच्या अगदी सुरुवातीची एक केस आहे. घाटला विलेज आहे चेंबूरच्या जवळ मुंबईला. माझं शिक्षण मुंबईला झालंय. तर तेव्हा मी प्रॅक्टिस करत असताना त्यांच्या घरी जाऊन ट्रीटमेंट करत होतो. ही व्यक्ती त्यांना पॅरालिसिस झालेला होता आणि घर अतिशय छोटं, एकच 10 बाय 10 ची खोली, त्याच्यातच झोपणं, त्याच्यातच स्वयंपाक, त्याच्यातच मोरी, अशी सगळी परिस्थिती आणि तिथे मी त्यांना ट्रीट करायचो. हं. सो माझ्या ट्रीटमेंटने त्यांना बऱ्यापैकी फरक पडायला लागला. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती, पण ते माझा खर्च देत होते. तर काही दिवसांनंतर त्यांचं असं झालं, की "डॉक्टर आता ट्रीटमेंट आपण थांबवू." मला कळलं नाही, की का थांबवताय ट्रीटमेंट किंवा काय. हे सॅटिस्फाईड तर आहे ट्रीटमेंटपासून, त्यांना फरक पण पडतोय. पण का थांबवताय? जेव्हा मी खोदून विचारलं, ते म्हटले, की "डॉक्टर थोडा पैशांचा प्रॉब्लेम आहे, तर आपण थोडं थांबवू." असं. मग मला कळलं की जर आपली ट्रीटमेंट होते आहे, मला जर ते पे करतायत, तर त्यांच्या घरी दुधाची पिशवी पण येत नाहीये, त्यांच्या घरी किराणा पण येत नाहीये. तर तो सगळा पैसा माझ्याकडे ते वळवत होते आणि ह्या सगळ्यातून त्यांना थोडंसं आर्थिक चणचण भासली. मी हं. त्यांना सांगितलं, "आप एक भी रुपया आपको देना नहीं है और मैं आपका ट्रीटमेंट करूँगा, आपको चलाऊँगा." हे सांगितल्यावर त्यांनी सांगितलं, की "डॉक्टर नाही, नाही, असं आम्हाला आवडत नाही. तुम्ही आपण स्टॉप करूया." म्हटलं, "नाही, मी माझ्याकडून करून घेतोय. मी तुमची ट्रीटमेंट मोफत करतो याच्या पुढची." आणि त्याप्रकारे त्यांची ट्रीटमेंट मी केली. मुंबईवरून नाशिकला शिफ्ट होण्याचा वेळ आला. मी त्यांना सांगितलं, की आणि तोपर्यंत ते चालायला लागले होते. मी त्यांना सांगितलं, की "मी आता उद्यापासून साधारणतः पुढच्या आठवड्यात मी शिफ्ट होतोय नाशिकला. मी उद्यापासून ट्रीटमेंटला येऊ नाही शकत. तर तुम्ही मी जे सांगितलेले एक्सरसाइजेस आहेत, तर ते मी कंटिन्यू करा. हं. तुम्ही चालणं कंटिन्यू करा. चालणं बंद करू नका." तर तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं. म्हणजे नवरा-बायको आणि त्यांचा मुलगा अक्षरशः ढसाढसा रडले. त्या माणसाचं क्रिमिनल बॅकग्राऊंड होतं. दाऊदच्या टोळीमध्ये त्यांनी काम केलेलं होतं. तर असा माणूस रडताना आणि त्यांच्या त्या सगळ्या स्टोरीज मला त्यांनी सांगितलेल्या होत्या. अंडरवर्ल्डच्या त्या स्टोरीज बापरे! आणि काय-काय सगळ्या आणि त्या सगळ्यातून आजारपण भोगून हा माणूस असा घरी अंथरुणात खिळलेला होता. त्यांच्या सुनेवर मुलाचं आणि सुनेचं भांडण झालं. त्याच्यामध्ये त्यांच्या मुलावर काहीतरी केस झाली आणि त्याला तुरुंगवास भोगावा लागणार होता, मुलाला. बापरे! तर त्याची केस यांनी बापाने अंगावर घेतली आणि हा बाप तुरुंगात गेला. तुरुंगात गेला, याला स्ट्रेस आला खूप जास्त आणि तिथे त्याला पॅरालिसिस झाला होता. सो अशी सगळी केस आणि त्या माणसाला रडताना बघितल्यावर मला अक्षरशः अंगाला काटे आले. माझे डोळ्याची किनार पण ओली झाली
आणि त्यांनी मला म्हणजे सांगितलं, की "डॉक्टर तुम्ही आमची ट्रीटमेंट केलेली आहे. आम्ही काहीही करून तुमचे पैसे आम्ही आणून देऊ नाशिकला. आत्ता आमची परिस्थिती नाही आहे, पण आमची ही झोपडपट्टी पुनर्विकास झाला, की आम्हाला बिल्डिंग उभी राहणार आहे आणि आम्हाला पैसा मिळेल तेव्हा, तर तेव्हा आम्ही नक्की पैसे." आणि तुम्हाला खरं सांगतो, साधारणतः 8 वर्षानंतर त्यांचा मुलगा नाशिकला आला, पाकीट घेऊन आला. मला आजही आठवतं ते पाकीट. मी आदराने नकार दिला. त्यांना सांगितलं, की "तुमचं प्रेम राहू द्या." आणि आजही मला प्रत्येक सणवाराला त्यांचा फोन आलाच पाहिजे. सकाळी 7 ते 8च्या दरम्यान. क्या बात है! हे ऐकताना हे सगळं चित्र फार उभं राहिलं माझ्या डोळ्यासमोर. पण तुम्हाला असं वाटतं का, की या सगळ्या करिअरमध्ये हे सगळे तर फेजेस आहेत. पण याच सोबत एक अशी खूप आव्हानात्मक केस आहे, की जी फार ट्रॅजिक होती किंवा डेंजर होती. अशी कुठली केस होती? अगदीच. एक आजी होत्या. त्यांना मागे-पुढे कोणीच नव्हतं. म्हणजे ओके. त्या एकट्याच राहत होत्या. दुर्दैवाने त्यांची मुलं त्यांच्याजवळ राहत नव्हती आणि त्यांच्या केसमध्ये मला असं वाटलं, की त्याच्यामध्ये इमोशनल फॅक्टर पण होता आणि बरेचसे फॅक्टर्स होते, जेणेकरून त्या बेडला अंथरुणाला खिळलेल्या होत्या. त्यांचं फ्रॅक्चर झालेलं होतं, खुबा तुटलेला होता आणि त्या केसमध्ये मला वाटलं होतं, की आजी काही आता राहत नाही. कारण आजीची ठेप पण ठेवली जात नाहीये. आजीची काळजी फार चांगली घेतली जात नाहीये आणि बेडरिडन आहे, तर बेडसोर होऊनच आजी जाईल की काय? असं मला सुरुवातीला वाटलं. पण त्या केसमध्ये इतकं मिराक्युलसली आणि आजी अक्षरशः माझी देवासारखी वाट बघायची. अक्षरशः आम्ही माणूसच आहोत, सामान्य हं, माणूस आहोत. हं. पण ती देवासारखी वाट बघायची. हा कधी येईन आणि कधी माझे एक्सरसाइजेस करून घेईन. तिला खूप हुरूप यायचा. तर त्या केसमध्ये मला सुद्धा वाटत नव्हतं, की ती आजी चालेन. तर ती उठली आणि व्यवस्थित आधी वॉकरवर चालली. त्यानंतर तिचं वॉकर सुटलं. काठीवर आलो आम्ही. नंतर ती घरातल्या घरात चालून तिची सगळी कामं करेन. उभं राहून तिचा स्वयंपाक करेन. एवढ्यापर्यंत ती एबल झाली होती. तर ही पण एक मला आठवणारी आजी आहे. क्या बात है! खूप कमाल. सरांच्या केसेसबद्दल तर आता आपण जाणून घेतलं, परंतु सर आता मला काही जीवनशैलीवर प्रश्न आहेत, ते अगदीच. तुमच्याकडून नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. एकतर म्हणजे आजकाल काय होतं, की सगळे तरुण आपण मंडळी जे आहे, ते फार स्ट्रेसमध्ये असतात, आय-टी प्रोफेशनल्स आहेत. अनेकदा गुडघे दुखणं, खुबा दुखणं हे प्रकार सुरू आहेत. काय काळजी घ्यायला पाहिजे? खूप कॉमनली प्रथम आम्ही बघतोय क्लिनिकमध्ये यंग लोकं गुडघेदुखी घेऊन येतायत. हं, हं. अक्षरशः म्हणजे ती केविलवाणी गोष्ट मला वाटते आणि पेशंट समोर बसल्यानंतर आम्ही ओळखू शकतो, की हा काहीतरी कॉम्प्युटर, लॅपटॉपशी निगडीत प्रोफेशनमध्ये आहे. हं, हा हं. अगदी डिझायनर आहे किंवा ही इज अ बँकर किंवा हा आय-टी प्रोफेशनल आहे. टिपिकल बॉडी स्ट्रक्चर असतं. खांदे पुढे असतात, मान पुढे असते, डोळे लाल झालेले असतात आणि चेहऱ्यावरचं तेज गेलेलं असतं. आम्हाला न विचारता ते कळतं, की असं आहे. सो ह्या सगळ्या जीवनशैलीमुळे आणि वर्क स्ट्रेसमुळे ह्या सगळ्या पेनमध्ये तरुण पिढी जाते आहे. ह्यात सर्वात मोठा अभाव आहे, की व्यायामाचा अभाव असतो. हं, हं, हं. लाईफस्टाईल ही खूप जास्त सेडेंटरी झालेली आहे आणि फूड हे सर्वात पहिलं मेडिसिन जे आपण खातो, जे महत्त्वाची गोष्ट आहे, जे अगदी निग्लेक्टेड आहे. अन्नसुद्धा हे आपण व्यवस्थित नाही पूरक आहार घेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. व्हिटॅमिनची कमतरता होते, काही मिनरलची कमतरता होते आणि त्यामुळे हे आजार साचत जातात आणि त्यामुळे हे सगळे त्रास होतात. त्यामुळे जीवनशैलीमध्ये आपल्याला सुधारणा करण्यासाठी फिजिओथेरपिस्ट आणि आहार तज्ञ तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन करू शकतो, जेणेकरून पुढे येणारे आजार आपण टाळू शकतो. क्या बात है! आणि आजकाल तर तिशीमध्येच बरेच आजार जे आहे ते गुडघ्याचे वगैरे वाढायला लागले. त्यासाठी एकदम परफेक्ट तुम्ही सांगितलंय. पण असे कुठले व्यायाम आहेत डॉक्टर जे 10 मिनिटात आपण दररोज करायला हवेत? व्हेरी गुड. सकाळी आपल्याला वेळ फार जर मिळत नाहीये, आपण हं, जिमला जात नाही आहोत, तर घरच्या घरी आपल्याला करण्यासाठी पहिला सर्वात महत्त्वाचा म्हणजे ब्रीथिंग एक्सरसाइज, हं. श्वासाचा व्यायाम. ब्रीथिंगमध्ये तुम्हाला खूप टेक्निकली न जाता नाकाने दीर्घ श्वास घेणे आणि तोंडाने सोडणे. हा जरी डीप ब्रीथिंग एक्सरसाइज तुम्ही केला, तरीसुद्धा अतिशय सुंदर प्रकारे तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट होतंय. तुमची चेस्ट कॅपॅसिटी, व्हायटल कॅपॅसिटी वाढते आणि तुमचा उत्साहसुद्धा या गोष्टीमुळे वाढतो. तर क्या बात हा एक आहे. दुसरं म्हणजे सिंपल स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस. प्रत्येक शरीराचा तुमचा अपेंडेजेस आहे, हात आहे, पाय आहे किंवा काही मसल्स आहेत. सिंपल हे तुम्ही स्ट्रेचिंग करून त्यांना व्यवस्थित मोबिलाइज करू शकता. त्यांची मोबिलिटी तुम्ही अबाधित ठेवू शकता. हा दुसरा झाला आणि तिसरा म्हणजे चालणे. ॲट 20 मिनिटे रोज प्रत्येकाने चाललं पाहिजे. अशा प्रकारचे एक्सरसाइजेस हे 3 जरी आपण साधारणतः केले, हं, हं. तरी आपल्याला बऱ्यापैकी त्याचा फायदा होतो. ओके. काही गोष्टी आहेत ज्या आपल्या घरात असतात, ऑफिसमधल्या असतात. त्याची आपण कशी काळजी घ्यायला पाहिजे इन टर्म्स ऑफ फिजिओथेरपी पॉइंट ऑफ व्ह्यू. व्हेरी ट्रू. उशी, गादी, लॅपटॉप वापरताना कुठल्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात? अगदी. हे हे सायन्स आहे.
उशी तुमची ही सारखी बदलायला नको. एक सेट झालेली उशी आहे, तीच तुम्ही वापरली पाहिजे. मार्केटमध्ये खूप मोठी गिमिक्स चालू आहेत. हो. ऑर्थोपेडिक पिलो. ऑर्थोपेडिक पिलो नसते, ऑर्थोपेडिक डॉक्टर असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींना ऑर्थोपेडिक मॅट्रेस आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरून आणि ग्राहकांना नको त्या वस्तू, नको त्या मोबदल्यामध्ये दिल्या जातात आणि पेशंट घेऊन फसतात. पिलो सूट होत नाही आणि ते पैसे वाया जातात. तुम्ही साधी बारीक कॉटनची साधारणतः 2 ते 3 इंचाची पिलो तुम्ही वापरू शकता, जी खूप फ्लफी नसेल, खूप मध्ये खड्डा जाणारी नसेल किंवा खूप कडकसुद्धा नसेल. हं, हं. आणि ज्यांना कुठलीही पिलो सहन होत नाही, त्यांनी अगदी सोलापुरी चादरची घडी जरी डोक्याखाली घेतली, तरी दॅट इज इनफ. क्या बात है! मानेचा कर्वेचर हा भरून काढण्यासाठी आम्ही ती कंटूर पिलो केलेली आहे आणि मग ती तुम्ही वापरा. ही सगळ्यांना सूट होत नाही. विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना ती सूट होत नाही. मुलं कौतुकाने Amazon, Flipkartवरून मागवतात आणि ती त्यांना सूट होत नाही. तिच्यानेही मान दुखत राहते आणि त्याचा काही परिणाम होत नाही. आणि लॅपटॉपचं तुम्ही जे म्हटलात, तर लॅपटॉप हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा त्याच्या नावातच आहे लॅपटॉप. लॅप म्हणजे मांडी. तो मांडीवर घेऊन आणि थोडा वेळ काम करण्यासाठी, ऑन द गो काम करण्यासाठी बनलेलं यंत्र होतं. पण त्यावर आपण तासनतास काम करतोय. आपण 8-8, ॲब्सोल्युटली. 10-10 तास काम करतोय. लॅपटॉप इज द वर्स्ट ergonomically डिझाइन्ड प्रॉडक्ट ऑफ इंजिनिअरिंग. तर बापरे! त्याच्यामध्ये आपल्याला अगदी असं वाकून बसायला लागतं. त्याचा ट्रॅकपॅड आपल्याला ॲक्सेस करायला लागतो. त्याचा कीबोर्ड असा ॲक्सेस करायला लागतो आणि त्याचा समोरचा मॉनिटर जो आहे तो पण असाच असतो. त्यासाठी आपल्याला कंप्लीट ही पोश्चर करायला लागते आणि हळू-हळू, हळू ती वाढत जाते. हं, हं. त्यामुळे मग तुमच्या शरीराची ठेवण बदलत जाते आणि हे सगळे मानेचे, पाठीचे नको त्या वयात नको ते आजार लागतात. सो लॅपटॉप हा तुम्ही दीर्घकाळासाठी वापरायचा नाही. त्याला तुम्ही वायरलेस कीबोर्ड लावा. वायरलेस कीबोर्ड प्रॉपरली तुम्ही सेटअपवर बसा. तुम्ही टेबलवर बसा आणि वायरलेस माऊस ठेवा. जेणेकरून तुम्हाला तुमचं अर्गोनॉमिक्स बसण्याची पद्धत ही व्यवस्थित ठेवता येईल आणि लॅपटॉपचा मॉनिटर जो आहे तो तुमच्या आय लेव्हलला पाहिजे. तो समोर पाहिजे. त्याच्यासाठी मान खाली घालण्याची तुम्हाला गरज नको पडायला. सो या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपण जर बदल केला तर आपली वर्क एफिशियन्सी सुद्धा वाढते आणि दिवसभरातून आपल्याला जो कामाचा थकवा आणि ताण जाणवतो, तर तो आपल्याला नक्कीच कमी जाणवतो. ॲब्सोल्युटली. सर एक प्रश्न आहे, की पॉश्चर कसं आपलं नीट ठेवता येईल? काय असं त्याच्यासाठी अलार्म लावायचं असतं का? जसं आजकाल पाण्यासाठी अलार्म लावतो व्हेरी आपण. ट्रू, व्हेरी ट्रू. पोश्चर नीट ठेवण्यासाठी अगदी सिंपल गोष्टी आहेत. तुम्ही जर लॅपटॉपवर बसून काम करताय, कॉम्प्युटरवर बसून काम करताय, तर दर 20 ते 25 मिनिटांनी तुम्हाला छोटासा ब्रेक घ्यायचा आहे आणि त्या ब्रेक्समध्ये तुम्हाला काही सिंपल स्ट्रेचेस करायचे आहेत. नेक ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. नेक तुम्हाला वरती करायची आहे, रोटेशन्स करायचे आहे. खांदे तुम्हाला रिट्रॅक्ट करायचे आहेत, म्हणजे मागच्या बाजूला ओढायचे आहेत. हाताचे सिंपल आपण पीटी एक्सरसाइजेस जे करतो, ते अर्ध्या तासाला किंवा ॲट द वर्स्ट पाऊण तासाला तुम्ही करायला पाहिजे. फ्रिक्वेंट ब्रेक्स आर इम्पॉर्टंट. तुमची पोश्चर व्यवस्थित ठेवायची. यासाठी फक्त तुम्ही 3 महिने काम करा स्वतःवर. ही तुमची सवय बनते आणि तुम्ही आपोआपच तुमची पोश्चर व्यवस्थित ठेवता. क्या बात है! सर काही झटपट जे मिथ आहेत, की सत्य आहे ते तुम्हाला सांगायचंय आता. पाठ दुखली की कंप्लीट बेड रेस्ट तुम्ही घ्यायला पाहिजे. कितपत खरं आहे? नॉर्मल पाठदुखी असेल तर त्यामध्ये रेस्टची गरज नाही आहे. तुम्ही पहिले तुमचा पोश्चरवर काम करा आणि त्यानंतर तुम्ही जर समजा त्यामुळे पेन जात नाही आहे, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या, ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे जा आणि ऑर्थोपेडिक जनरली फिजिओथेरपिस्टकडेच पाठवतात. कारण जनरली ऑर्थोपेडिकसुद्धा आता त्या गोष्टीत खूप अवेअर झालेत, खूप जास्त दिवसाचे मेडिसिनसुद्धा देत नाही आहेत आणि एक्सरसाइज थेरपीवर त्यांचा खूप जास्त विश्वास आता यायला लागलेला आहे. हं, हं. म्हणजे काळ बदलतो आहे आणि ची फिजिओलॉजी सगळी त्यांना माहितीच असते. त्यामुळे ते फिजिओथेरपिस्टकडे पाठवतात आणि त्यांचा प्रॉब्लेम पेशंटचा प्रॉब्लेम हा फिजिओथेरपिस्टकडे सॉल्व्ह होतो. क्या बात है! गुडघे आपले वाजले म्हणजे सांधे खराब झाले. खरं आहे का? अजिबात नाही. आत्ता मी माझा जर बोट मोडला, हां. हा जो आलेला कट आवाज आहे, हा हा एक बबल बस्टिंग आहे. ओके. तर हा आवाज गुडघ्यातून आला आणि तुम्हाला वेदना नाही झाल्या, तर हा काही आजार नाहीये. ही नॉर्मल एक क्रेपिटस आपण त्याला म्हणू शकतो. पण सारखं-सारखं गुडघ्यातून कर्कर आवाज येतो आहे आणि त्या आवाजासोबत तुम्हाला इंटेन्स पेन होतंय. तर दॅट इज अन अलार्मिंग साइन. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्थोपेडिक डॉक्टरांना, फिजिओथेरपिस्टला दाखवायचं आहे आणि तुमचं गुडघ्याचं आरोग्य काय गोष्टीमुळे तुमचं कमतरता येते आहे, ते फाइंड आउट करून त्याच्यावर काम करायचं आहे. सर असं म्हणतात, की वेदना गेल्यानंतर पूर्णपणे आपण बरं होतो. बरोबर आहे का? असं नाहीये. बऱ्याच वेळा आमच्याकडे पेशंट 10 दिवस ट्रीटमेंट घेऊन बरा होतो, वेदना जातात. नंतर पुढे एक्सरसाइजचा सल्ला घेण्यासाठी ते येत नाहीत. त्यांना वाटलं आपण बरे झालो 10 दिवसात छान. पण साधारणतः महिन्यात, दीड महिन्यात किंवा 3 महिन्यामध्ये त्यांचा हात दुखणं परत येतो. तेव्हा त्यांना वाटतं, की माझी फिजिओथेरपी कदाचित व्यवस्थित झालेली नाहीये. पण इथे चुकलेली गोष्ट ही असते, की त्यांनी फॉलोअप ठेवलेला नाहीये. हं. आपल्या शतायू फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये
पेशंटची ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याला 3 फॉलोअप्स मोफत दिले जातात. जेणेकरून पेशंट साधारणतः 15 दिवसांनी येतात, आम्हाला भेटतात. त्या भेटीमध्ये आम्ही त्या पेशंटचं ब्रेन वॉश करतो. तुम्हाला हे एक्सरसाइजेस साधारणतः 6 महिने करायचे आहेत, हे त्यांच्या मनावर आम्ही बिंबवतो आणि एकदा ते झालं, एकदा ब्रेन वॉशिंग, पुढचे 15 दिवस तो टॉप अप होतोय. परत पुढच्या 15 दिवसांनी ते येतात आणि परत आम्ही त्यांना एक्सरसाइजचा इम्पोर्टन्स सांगतो. काही नवीन एक्सरसाइजेस असतील त्याच्यामध्ये आम्ही ॲडिशन्स करून देतो. अशा प्रकारे त्यांना पुढे परत रिकरन्स यायला नको, ते दुखणं परत यायला नको, यासाठी आम्ही ही यंत्रणा लावलेली आहे. सर, आत्ता जसं तुम्ही करून दाखवलं, की हे बबल बर्स्ट झालं, हे करणं योग्य आहे की नाही? ह्याचा काही फायदा पण नाहीये आणि तोटा पण नाहीये. आजकाल थोडं कायरोप्रॅक्टिक्सचं थोडं फॅड आहे. हां, तर हां. त्याच्यामध्ये फार काही त्याच्यामध्ये तुमचं बायोमेकॅनिक्स करेक्ट होत नाहीये. ज्याला म्हणतात की बोन सेटिंग आम्ही करतोय किंवा अलाइनमेंट आम्ही करेक्ट करतोय. एका झटक्यात अलाइनमेंट होत नाही. ऑर्थोपेडिक डॉक्टर हे एवढं मोठं ऑपरेशन करतात, त्याच्यामध्ये भूल देतात, एवढी चिरफाड करतात, तरी अलाइनमेंट ठीक नाही होत. आणि एका झटक्यात ही होणं अशक्य आहे. पण एवढं नक्की आहे, हे सगळं केल्यानंतर तुम्हाला जरा फ्री वाटतं, मोकळं वाटतं. तुम्हाला कधीतरी गंमत म्हणून करायला हरकत नाही. पण धिस इज नॉट अ ट्रीटमेंट मेजर. ॲब्सोल्युटली. शतायू फिजिओथेरपी क्लिनिकबद्दल एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे, की इथे जे आर्मीतले लोकं आहेत, त्यांच्यासाठी मोफत उपचार होतात. सर, तुमचं तर खूप अभिनंदन. खूप धन्यवाद. वेगळी संकल्पना तुम्ही राबवतायत. पण या पाठीमागे काय कारण आहे? अगदीच. माझ्या वडिलांचा मामाचा मुलगा हा हुतात्मा झालाय. सटाण्याजवळचं एक गाव आहे भाक्षी म्हणून. तर तिथे त्यांचं स्मारकसुद्धा आहे. आणि ज्या दिवशी पठाणकोट एअर बेसला अटॅक झाला, तर त्या दिवशी मला बसल्यावर क्लिनिकला आल्यावर असं वाटलं, की आपण फक्त स्वतःसाठी जगतोय. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलंय, की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं आपण देणं लागतो. ह्या गोष्टीवर मी विचार केला, की आपण फक्त स्वतःसाठी न जगता काहीतरी आपण करूया, जेणेकरून आपण फुल ना फुलाची पाकळी, आपण काहीतरी योगदान देऊ शकू. तर माझ्या क्लिनिकच्या जवळपास बोरगड एअर फोर्स आहे. देवळाली कॅन्टोन्मेंटचे बरेचसे कॅप्टन, मेजर, वेगवेगळ्या पोस्टवरची सोल्जर्स, ज्यांना नाशिकमध्ये माहिती नसतं, की फिजिओथेरपी कुठे सर्च करायची. सो Googleवर ते सर्च करतात आणि रिव्ह्यूज वाचून आणि ते माझ्याकडे येतात. तर मी ठरवलं, की त्यांच्यासाठी काही जर खर्च आला तर तो पदरचा आपल्या क्लिनिककडून करायचा आणि त्यांचे उपचार मोफत करायचे. तर ते म्हणतात, की "डॉक्टर, सरकार हमें बाकी सारी बहुत सारी फैसिलिटीज़ देती है, आप क्यों हमारा ट्रीटमेंट फ्री में कर रहे हो?" मैं उनको बोलता हूँ, की "हे तुमच्यासाठी नाहीये, हे फक्त माझ्या समाधानासाठी, हा माझा स्वार्थ आहे आणि त्याच्यामुळे मी तुमची ट्रीटमेंट फ्री करतोय." तर ते ऐकत नाहीत, ते फीस द्यायला म्हणतात. तर तेव्हा मी त्यांना सांगतो, की "तुम्ही एक पुस्तक, जुनं असो, नवं असो, कुठलंही पुस्तक मला आणून द्या. ते मी फीज म्हणून स्वीकारेन." आणि असं करत माझी लायब्ररी लायब्ररी झाली. भरली आहे. क्या बात है! डॉक्टर, पण मला सांगा, एक समाधान कशात मिळतं सगळ्यात जास्ती डॉक्टर म्हणून? ज्येष्ठांचे उपचार करायला मला प्रचंड समाधान लाभतं. अगदी आमच्यासाठी सगळे पेशंट सारखेच आहेत. पण म्हाताऱ्या लोकांची सेवा करून आम्हाला जे आशीर्वाद मिळतात, हं, हं. की ते अगदी खूप जास्त काळजात साठवून ठेवणारे आशीर्वाद असतात. क्या बात है! असा एखादा पेशंट आठवतो का तुम्हाला? की ज्याने खूप भरभरून आशीर्वाद दिलेले अगदीच, आहेत? अगदीच. एक आजी होत्या, त्या तर असं म्हणतात, की तुमचे नाशिकमध्ये खूप क्लिनिक्स हो, तुमचे महाराष्ट्रभर खूप क्लिनिक्स हो, तुम्हाला जी गाडी घ्यायची ती तुमचं स्वप्न पूर्ण हो, तुमच्याकडे खूप सारी धन-दौलत, आरोग्य संपदा येवो, इतकं भरभरून तोंड भरून सगळं सांगून जातात आणि ते फक्त ऐकून कान तृप्त होऊन जातात क्या माझे बात असे. है! आता बोलताना तुम्ही आरोग्य संपदा हा शब्द काढलात म्हणून विचारतो, की आरोग्य म्हणजे तुमच्यासाठी काय? आरोग्य म्हणजे तुम्हाला छान जगावसं वाटणं, खेळावं-बागडावसं वाटणं आणि तुमच्यावर ताणतणाव नसणं आणि तुम्हाला ज्या गोष्टी स्वप्न साकार करायचे आहेत, त्याच्यासाठी तुमची शारीरिक क्षमता असणं, हे सगळं म्हणजे आरोग्य. मानसिक आरोग्यसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तुमचं आनंदी राहणं, हॅपी राहणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आमचा अनुभव आहे, की ज्या पेशंटला ताणतणाव आहे, त्यांचे उपचार आम्ही कितीही छान केलेत, तरीसुद्धा आम्हाला पाहिजे तसे रिझल्ट आम्हाला त्याच्यात मिळत नाहीत. तर स्ट्रेस मॅनेजमेंट ही पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे निरोगी राहण्यामध्ये ह्याचा आपल्याला अगदीच सो महत्त्व आहे. आरोग्य म्हणजे सर्वांगीण गोष्टी ज्या दररोजच्या आयुष्यात आपण बघतो, त्या चांगल्या पद्धतीने आणखी होऊ देत. अगदी. ॲब्सोल्युटली. पण आता जाता-जाता समस्त नाशिककरांना, समस्त बघणाऱ्या व्ह्यूअर्सला काय एक मोलाचा संदेश तुम्ही द्याल? प्रेक्षकांना एकच सल्ला देऊ शकेन, की निरोगी आयुष्य जगण्यासाठी तुम्ही दुखणं अंगावर काढणं कृपया सोडा. आपल्याकडे तज्ञ डॉक्टर्स असतात. जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही त्या प्रॉब्लेमबद्दल तुम्ही चर्चा करा. त्यांचं काउन्सिलिंग घ्या आणि त्याच्यावर उपचार करा.
आणि फिजिओथेरपिस्ट म्हणून मी सांगतो, की दुखणं बरेचसे लोकं जे अंगावर काढतात. आज ₹1 दुखणं आहे, उद्या ते कधी लाख रुपयाचं होतं आपल्यालाही कळत नाही. आणि विशेष करून ज्येष्ठांची काळजी घ्या. तुमचे वृद्ध आई-वडील असतील, त्यांची काळजी घ्या. त्यांचं काय दुखतंय, खुपतंय. तुमच्या बिझी राहण्यामुळे ते कदाचित तुम्हाला सांगत नाहीयेत. पण त्यांना खोदून विचारा, तुम्हाला काय त्रास होतोय आणि त्यांना नक्कीच तुम्ही शतायू फिजिओथेरपी क्लिनिकला घेऊन या. त्यांना अतिशय योग्य प्रकारे आम्ही मार्गदर्शन करू आणि त्यांना निरोगी आणि वेदनामुक्त आयुष्य जगण्यासाठी आम्ही प्रवृत्त करूया. सो फिजिओथेरपी आणि आपलं आयुष्य या सगळ्याचा एक समतोल साधत हा पॉडकास्ट तुम्ही आत्ताच बघितला. तुम्हाला कसं वाटलं हे आवर्जून आम्हाला सांगा. थँक सो मच डॉक्टर. थँक सो मग नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. टकाटक प्रथम हे आहे माझं यूट्यूब चॅनल. थँक